तर ते एक गोष्ट झाली. हे एक झालं याचनेमध्ये. तर कुणाला याचना करता तुम्ही बोलले तुम्हाला माहित नाही, मी तुमची चूक काढत नाही, कुणाची चूक काढत नाही आहे, हे कारण तुम्हाला समजवलं असेल. तर यांच्या म्हणण्यानुसार याचना करत आहो आम्ही बुद्धाला. कुणाला करत आहो? ऍक्च्युअल मध्ये याचना बुद्धाला करत नाही, कारण की बुद्ध बोलत नाही. बोलून राहिले का? याचना करणं म्हणजे होते विनंती करणे. कोणत्याही तुम्ही आता परित्राण शब्दच वापरून राहिलो मी, सुरुवात तेच झालेली आहे. तो परित्राणासाठी आपण बसलेले आहोत, तर कोणती गोष्ट सुरुवात होते तर याचने जाऊन. याचना म्हणजे विनंती करणे. याचना म्हणजे काय? विनंती करणे. तर कुणाला विनंती करणार? आता जेवायला आम्हाला विनंती करता, आम्ही जेवायला बसलो तर काय म्हणता तुम्ही? याचना काय करता? प्रत्येकी जेवण करा. आता तुम्ही पाणीमध्ये बोलता, आम्ही तुम्हाला पाणीमध्ये बोलायला लावतो. अधिवासे पुनो वंदे भोजनं पाणीनं परिकंपित अनुकंप उपादाय पटिवर्णातू. उत्तम बोलायच्या ठिकाणी उत्तम म्हणतात. तर हे जे बोलतो तुम्हाला वाटते का तुम्ही याचना करून राहिले? तुम्हाला वाटतच नाही याचना करून राहिले. आज आम्ही तुम्हाला बोलायला लावलो की बाबा आम्ही श्रद्धेने तुम्हाला जेवण करून स्वीकार करा, ग्रहण करा, समजलं पाहिजे ना. दुसरं त्यानंतर आम्ही बोलतो आम्ही जेवण कशासाठी करत आहोत? आम्ही स्वतःच्या स्वास्थ्यासाठी करत आहोत, स्वतःची भूक दूर करण्यासाठी करत आहोत, आम्ही ज्ञान घेण्यासाठी भोजन ग्रहण करत आहोत. हे आम्ही बोलतो पाणीमध्ये. आणि तुम्हाला वाटते भक्तीची आशीर्वाद दिला. तुझं ते गोष्ट आहे ना, म्हणजे त्याच्यात तुम्ही घेतलं पात्रामध्ये सगळं गोष्ट नाहीये, आम्ही पहिले काढलं. तर ते खाल्लं की काय लागतं? आशीर्वाद लागते. असं म्हणतात आशीर्वाद लागते. पहिले नवऱ्याची उष्ट खात होते, त्याचे आशीर्वाद लागत होता. ब्राह्मणाची उष्ट खात होते, ते फेकून देत होते, पण ब्राह्मणाचा आशीर्वाद लागत होता. मानसिकता आहे जुनी. हे जे आलेलं आहे ना, हे जुनी मानसिकता. ठीक आहे, पण बुद्धिजमध्ये आम्हाला ते घेऊन यायचं नाहीये. समजलं ना? आम्हाला ते घेऊन यायचं नाहीये, म्हणून ते तसं काही नाही. तर काय आहे हे याचना जे आहे, याचना केल्यानंतर म्हणजे तुम्ही विनंती करता म्हणून कोणतीही गोष्ट होते तर त्याच्यासाठी तुम्ही विनंती करता की आम्हाला सांगा. जसं तुम्ही बोलले 300 पंचशीलता याची विनंती करता. ठीक आहे, तर ते तुम्ही केली. हे बोलले मी वंदना त्रिशण पंचशील झालं होतं नाही का. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आणि त्यानंतर मग आपण काय म्हणतात दुसऱ्या याचनेमध्ये काय आहे? ओकास अहं वंदे तिसरणेन सती पंचशील धम्म याचामी अनुग्रह कत्वा सीनं देतो म्हणते. म्हणजे तुम्ही काय म्हणून राहिले? 3 शरण द्या, पंचशील द्या आणि धम्म सांगा. धम्म याचामी काय सांगा? धम्म. मग धम्म काय आहे? तर धम्म हे तुम्ही कसे तुमचं जीवन जगलं पाहिजे त्याच्या बाबतीत तुम्हाला मार्ग दाखवलं पाहिजे, हे धम्म आहे. बरोबर आहे? तुम्ही जीवनात कसे सुखी होणार, जीवनात तुम्ही कसे शांत राहणार, तुमच्या समस्या कशा दूर होतील, हे सगळं धम्म आहे. कारण की तुम्हाला चालावं लागेल, त्याच्यावर तुम्हाला चालावं लागेल. जे सांगेल ते मार्गदर्शन राहील, त्याच्यावर तुम्हाला चालावं लागेल. तर म्हणून तुम्ही धम्म मागता याचनेतून विनंती करून. तर म्हणून ते परित्राणामध्ये खास करून महामंगल सूक्त आणि कर्णियमित्त सूक्त असते. काय असते? हे 2 महत्वाचे असतात. का असतात हे? कारण की हे दोन्ही बुद्ध सांगतात की तुम्ही काय केलं पाहिजे. पण तुम्हाला ते सांगितलंच जात नाही मराठीमध्ये की नेमकं करावं काय केलं पाहिजे, कुणाची संगत करावी, कुणाची
कोणत्या वेळेस करावं, तुमच्यामध्ये कोणते गुण असायला पाहिजे, कला असायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी उसमें बोतल नहीं है, पानी का कोणत्या गोष्टीमध्ये होऊ शकते तर पाणीमध्ये सांगून देतात. मग सांगून आले, पण कशात सांगून आले? पाणीमध्ये. पण त्याला तुम्ही स्वतः मराठीमध्ये समजून आले का? म्हणून फरक पडत नाही. सगळं आमच्या जीवनात का परिवर्तन होत नाही? कारण की आम्ही ऐकतो पण त्याला समजून नाही राहिलो. जसं मग अशी बोलले ना, सुरामेरे बोलतो, सुरामेरे बोलताना हसा येत नाही, पण दारू पिणार नाही बोललो मस्त हसतो. मग अशी कोणतरी हसतोच, फक्त पहिले शिकूनच हसले होते. पाण्यातील पातावरच हसा आला बोलताना दोघी तिघे समोरचे हसले एकदम. म्हटलं मी भांडण करायला, झगडा मारपीट करणार नाही, तर हसा आला एकदम. हिंसा करणार नाही म्हटलं तर हसाच येत नाही. पाण्यातील पाता म्हटलं तर हसाच येत नाही. का हसा आला? म्हणजे आम्ही रोज करतो, आम्ही भांडण रोज करतो. जरी आम्ही एकमेकाचे केस पकडत नसणार तरी आम्ही भांडण करतो ना की नाही करत? भांडण होतेच. आणि आता इथे बोलायला लावलं की भांडण करणार नाही तर हसा येईल ना. वाटतो आम्हाला करायचं नको, भक्ती दारू पिणार नाही, आम्ही तो पेटच नाही बोलत, आम्ही दारू पिणार नाही. मग सुद्धा तुम्ही काऊन म्हणता? पेत नाही तरी बोलता ना पाणीमध्ये, बोलून राहिले ना तर काऊन म्हणावं लागते? याच्यासाठी म्हणावं लागते की कधी कोणी तुम्हाला जबरदस्ती केली तरी तुम्ही येणार नाही. सवय लावायची असते मनाला. समजून राहिले? आजकालच्या मुलं मुली कॉलेजमध्ये जातात, तिथे शिक्षणाबरोबर बऱ्याचशा अशा गोष्टी होतात ज्या झाल्या नाही पाहिजे. बरोबर आहे ना? ड्रग्स चालतात, पार्ट्या होतात, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे नशेचे वस्तू असते करतात. पण लहानपणापासून जर तुम्ही हे मराठीमध्ये त्यांना सांगितलं की मी नशा करणार नाही, मी दारू पिणार नाही, मी असं हे खाणार नाही, मी ते पिणार नाही, असं लहानपणापासून सांगितलं, त्याच्या मनामध्ये एवढं बिंबून जाईल की तिथे गेल्यावर ते घेईल का? त्यासाठी पैसे बरोबर येतं. गुटखा, खर्रा, तंबाखू गरीब खूप असते. गरिबांच्या गरीब म्हणतात, पण गुटखा घ्यायसाठी, तंबाखू घ्यायसाठी रोजचे पैसे येतात. शाळेत पगार पाहिजे, आम्ही गरीब आहोत. दारूसाठी पैसे कुठून आले? गुटखा खाण्यासाठी पैसे कुठून आले? आई तुम्हाला माझी आईची परीक्षा आहे. आणि बाया खाता ना पुढे बरेचसे खाऊन राहिले आहेत. आम्ही भेटतो ना बऱ्याच लोकांना. हा ठीक आहे, तर समजून आले का? मग हे सुत्त जे बोलून राहिले, हे सुत्तचा अर्थ आहे ते महामंगल सुत्त. सुत्त म्हणजे काय माहितीये का? सुत्तचा अर्थ काय आहे? सुत्त म्हणजे धागा. व्हेरी गुड. 1 महिना धम्म शिकवलं, तुम्हाला सांगितलं नाही. सुत्त म्हणजे होता बुद्धाचा उपदेश. शुद्ध म्हणजे काय होते? बुद्धाचा उपदेश. शुद्ध पिटक मध्ये काय धागा आहे? शुद्ध पिटक आहे ना? शुद्ध पिटक म्हटलं तर काय आहे? बुद्धाच्या उपदेशाचा पिटक. बरोबर? म्हणजे शुद्धचा अर्थ काय झाला? बुद्धाचा उपदेश. आणि आम्ही जीवनदारी बरेचसे त्याला सूत्र म्हणून तुम्हाला सांगितलं, धागा म्हणून सांगितलं. आणि आम्ही काय करायला लागलो? बुद्धाच्या उपदेशाने आम्ही स्वतःची रक्षा करू शकतो असं म्हणण्यापेक्षा
असं सांगण्यापेक्षा आम्ही सांगितलं धागा बांधा तुमची रक्षा होईल. समजून आली काय बोलत आहे? बुद्धाचा उद्देश ऐकणार. जसं मगाशी मी सांगितलं, मुलींनो तुम्हाला कॉलेजमध्ये जायचं आहे, सडक बरोबर नाही, जाणारी सडक ही बरोबर नाही आहे, कॉलेज लांब आहे. इथून जात असताना बरेचसे मुलं तिथे गडबडी करणारे आहेत. तर तुम्ही मुलींना काय शिकवणार? घरात राहा, कराटे शिकवणार. तुम्ही ती स्वतः रक्षा कसं करेल हे शिकवणार ना. स्वतःची रक्षा करणं शिकवणार ना की धागा बांधून पाठवणार? समजलं का मी काय बोलून आले? तर बुद्धाने उपदेश दिला की काय केलं पाहिजे कोणत्या याच्यात, त्याला सुद्धा म्हटलेलं आहे. आम्ही धागा बांधला आणि म्हटलं आमची रक्षा होत आहे. ते महामंगल सूत्रामध्ये पण तेच सांगितलेलं आहे की कशा कशामुळे तुमचे मंगल होईल, कोणते मार्ग तुम्ही वापरले पाहिजे. करणीय मेत्त सूत्रामध्ये सांगितलं आहे की तुम्ही काय केलं पाहिजे, करणीय असणारे कोणकोणते कार्य आहे. असं ह्या सूत्रामध्ये कधीच धाग्याचे शब्द आलेला नाही, कुठेच आलेला नाही धर्मामध्ये. जेवढे पण बुद्धाचे उद्देश आहेत किंवा जेवढे पण आतापर्यंत आम्ही अभ्यास केला असेल धम्माचा, त्याच्यामध्ये धागा वापरण्यात यावा असं कुठेच आलेलं नाही. तेच रक्षासूत्र तेच म्हणून राहिलं. आता हे सूत्र कसं झालं याला मी समजवतो. समजू उद्देश आलं ते सूत्र कसं झालं ते मी सांगतो तुम्हाला. काय झालेलं आहे की आपला येत आहे ह्या शब्दावर प्रज्ञा परित्र पाणीचा शब्द आहे का? आहे. ओके. त्र पाणीमध्ये असते का? मग हा शब्द पाणीचा कसा झाला? समजलं? प्रश्न बघा, आम्हाला प्रश्न कशाला लावायचे, आम्हाला उत्तर कसं द्यायचं. जर आम्ही शिकत आहोत तर त्र हा पालीचा अक्षर नाहीये, मग परित्राण हा शब्द पण पालीचा झाला नाही आणि पालीचा शब्द नसल्यामुळे तो बुद्धाशी संबंधित नाही. समजून मला मी काय बोलत आहे? परित्राण शब्द हा बुद्धाशी संबंधित नाही. मग हा अर्थ कोणता आहे, शब्द कोणता आहे? तर हा संस्कृतचा शब्द आहे. कुणाचा आहे? संस्कृतचा. संस्कृतचा शब्द आहे, तर अर्थ पालीमध्ये सापडेल की संस्कृतमध्ये सापडेल? आम्हाला याचा अर्थ काढायचा. परित्राण शब्दाचा आम्हाला अर्थ नाही माहिती समजा, ठीक आहे. तर मग आपण ते संस्कृतमध्ये शोधणार, संस्कृत डिक्शनरीमध्ये शोधणार की पालीच्या डिक्शनरीमध्ये शोधणार? संस्कृत डिक्शनरीमध्ये शोधणार, बरोबर आहे. कारण की हा पाली संस्कृतच्या शब्द आहे. आता संस्कृतच्या डिक्शनरीमध्ये आम्हाला माहिती पडते की परित्राणाचा अर्थ आहे रक्षा करणे. काय दिलेलं आहे? रक्षा करणे. परित्राणाचा अर्थ होतो रक्षा करणे. तो कोणत्याच्या? संस्कृतमध्ये, ठीक आहे. आणि हे परित्राण पाठ, पाठ म्हणजे काय? पाठ म्हणजे काय? पुन्हा पुन्हा बोलणे. हा, पूजेसाठी पाठ करणे म्हणजे पुन्हा पुन्हा बोलणे. पाठांतर करताना शाळेमध्ये मुलं पाठांतर करतात, बरोबर आहे. तर ते कसं करतात? ते पुन्हा पुन्हा बोलतात. मग पोपट्यासारखं सगळं पाठ होते. कुणासारखं? पोपट्यासारखं. आणि म्हणून काय होते की एखाद्या मधली लाईन विसरली तर तुमच्यासमोर सपाट होते, बरोबर. परीक्षा देताना बरेच लोकांना याचा अनुभव
आला असेल की एखादं उत्तर पाठ करून गेले आणि मध्ये एक वाक्य विसरले की त्याच्या पुढे काय लिहावं हे माहिती राहत नाही. बरोबर? याला म्हणतात पाठ. मग पुन्हा सुरू कसं म्हणतात? हा सॉरी समज नाही. हा तर काय झालं मग हे पुन्हा पुन्हा पाठ करणे, रक्षेसाठी पाठ करणे. तर काय पाठ करणार? पुन्हा पुन्हा काय बोलणार रक्षेसाठी? कोणी आलं मारायला, सोडून दे मला, सोडून दे मला, सोडून दे मला, असं पाठ करायचं? तेच तर करून राहिले. तुम्ही तेच करून राहिले. वाचन केलं पाहिजे त्याचं. हो का? नाही, समजा कोणी मला मारायला आला किंवा आता आपण बघतो पिक्चर बघतो म्हणा किंवा काही टीव्ही सिरियल बघतो, तिथे एखादा विलेन जाते हिरोईनला मारायला, तिच्यावर बलात्कार करायला, तिला किडनॅप करायला, तर ती भगवान के लिए मुझे छोड़ दो, भगवान के लिए मुझे छोड़ दो, भगवान के लिए मुझे छोड़ दो. मग अरे जितना भी बोलेगी तो भी मैं छोड़ने वाला नहीं. ठीक आहे? असंच होते ना. तर हे रक्षेसाठी काय करायचं आहे? घडी घडी बोलायचं. काय बोलायचं? छोटं छोटं. इथे करत आहोत आपण काय? पालीचे उपदेश. त्याला आपण इथे मंत्र, संस्कृतच्या शब्दामध्ये त्याला म्हणतात मंत्र. मंत्रोच्चार करणे. मंत्र तुम्ही पाहिलं असेल, भीती लागली वाटली तर जितके सिरियल्स आहेत त्याच्यामध्ये बघा हनुमान चालीसाचा पाठ होतो. अरे बोलो हनुमान चालीसा बोलो, ये चलो ये सभी होना चाहिए, डरने लगना चाहिए, है ना? होते बरोबर आहे. हनुमान चालीसा बोलले ते सगळे बच्चों म्हणजे ते बोलून राहिले तरी पण थोडे बहुत बोलून असं कापून बोलत राहत असं ते बोलत राहतात. त्याच्यात असं काय होतं पाहिजे? हां, स्तुती करतात हनुमानाची. बरोबर आहे. आणि ते केल्यानंतर काय त्याचा परिणाम होतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काहीच होत नाही, जोपर्यंत दुसरं कोणी येत नाही वाचवायला. बरोबर आहे. तर इथे आम्ही परित्राणा पाठामध्ये तेच करत आहोत की आम्ही हे मंत्रांपेक्षा जे सुत्त पालीमध्ये सांगितलं, कारण की याचे अर्थ आम्हाला माहित नाही, तर आम्ही याचे पाठ करतो. काय करत आहोत? आम्ही पाठ करत आहोत. इथे म्हटलेलं आहे मूर्खाची संगती करू नये. आम्हाला माहीतच नाही पण आम्ही करतो. काय म्हणतो आपण? असे राज्य पंडितांचे संयम सेवन सेवन हे सगळं म्हणतो. म्हणजे आम्हाला सांगत आहे की हे बोलायचं आहे, पण जीवनामध्ये आम्ही मूर्खाची संगती करतोच करतो. जे विद्वान लोक आहेत, जे पंडित लोक आहेत, त्यांची संगत आम्ही करतच नाही. पण परित्राण पाठामध्ये बोलतो, करतो ना आम्ही. ते म्हणतो परिवारात जे बुजुर्ग लोक आहेत, पती पत्नी पत्नी आहे, आई आहे, वडील आहेत किंवा आणखी आहे, ते तिथे ते तसं दिलेलं आहे. द्वार द्वार काय दिलेलं आहे? तर हे यांची सेवा करायची, यांची काळजी घ्यायची. मस्त परित्राणात बोलता महामंगलसूत्रामध्ये कोण काळजी घेत आहे हो? घरामध्ये मोठ्या लोकांची, म्हाताऱ्या लोकांची. हा म्हणजे असं झालं का महामंगलसूत्राचा? झाला का? पाठ केला. इथे बरेचसे लोक असतील किंवा इथे काही जिथे जिथे आम्ही जातो सगळ्यांना पाठ आहे महामंगलसूत्र, पण ज्यांना पाठ आहे त्यांना आपण विचारावं घरी जाऊन, त्यांच्या घरच्या मोठ्यांचा आदर होत आहे का? त्यांच्या घरच्या मोठ्यांना पूर्ण सन्मान ना सवय, त्यांना जेवण खावण त्यांची काळजी घेत आहेत का? जर घेत नसेल तर तुमचं हे एवढं पाठ करून किंवा एवढं हे बोलून उपयोग काय आहे? समजून राहिले? परिवर्तन सभ्य बनायचं आहे ना, तर पाठ करून कोणी सभ्य बनणार
नाही. मी म्हणाल मला साफसुथरं राहायचं, मला साफसुथरे कपडे घालायचे आहे, तर तुम्हाला कपडे धुवून घालावे लागतील. मला साफसुथरं राहायचे, मला साफसुथरं राहायचे असं म्हणून चालला नाही. ठीक आहे ना. तर हे परित्राण पाठ जे आहे हे रक्षा करण्यासाठी मंत्रांचा पाठ करणं आहे आणि आपण ते करत राहतो. समजलं. मग काय केलं पाहिजे हे नाही तर हे नाही. आता खूप लोक आहेत चुका काढणार आहेत असतात, चुका काढत जातात, पण नेमकं करायचं काय केलं पाहिजे एकदा मार्ग सांगावं लागेल ना. तर मग मार्ग काय म्हणते, परित्राण पाठाच्या ठिकाणी एक याचना आहे, माहितीये का. याच्यासाठी याचना केलेली आहे, त्याच्यामध्ये आव्हान सुक्त म्हणतात. आता आव्हान सुक्तामध्ये कुणाला आव्हान करायचं ऐकण्यासाठी, कोण येईल ऐकायला, कोणाला पाहिजे ऐकायला. परित्राणामध्ये ऐकायला कोण येईल, जिवंत माणूस येईल की ज्याचा काही आत्ता पत्ता नाही तो येईल. म्हणजे तुम्हाला यायच्या, तुम्ही येणार ना, तर आम्ही तुम्हाला बोलू ना ऐकायसाठी बसा म्हणून, आम्ही तुम्हाला आव्हान करू ना. मग आमची जीवनाने काय म्हणतात पाहिजे, देवांना आव्हान करतात. कुणाला आव्हान करून आले आव्हान सुद्धामध्ये, देवांना आव्हान करतात ऐकायला या म्हणून. तर तुम्हाला अर्थ माहिती नाही ना, ते पालीमध्ये बोलून राहिले आणि पालीमध्ये ते तसंच लिहिलेलं आहे की देवांना आव्हान करा. चक्रवाले आता गच्छन्तु देवता. आता हे सगळ्यांना देवांना बोलवतात ऐकण्यासाठी, म्हणून तुम्ही ऐकलं नाही ना, समजलं नाही तरी काय फरक पडते. देव ऐकून राहिले ना, देव समजून राहिले. कुठे आहे बसलेले आहेत माहित नाही, कोणत्या खिडकीत बसले आहेत की कोणत्या तारावर बसलेले आहेत की कुठे बसलेले आहेत. कणकणमध्ये आहे माहिती आहे म्हणजे समजून राहिले. तर त्याच्यामध्ये ते आव्हान सुद्धामध्ये म्हटलेलं आहे परित वृत्त मंगल. काय म्हटलेलं आहे, परित वृत्त. आता हे वृत्त हा शब्द पण गडबड आहे. वृत्त 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 आहे, त्याला काहीतरी ज करताना पाणीमध्ये नाहीये. वृत्त मंगल म्हणजे मंगल होण्यासाठी परित सांगा. आता बोला, वृत्त म्हणजे बोला. तर बोला तर काय बोला, हे जे सुद्धा बोललेले आहे याला समजवायचं आहे. परित सुद्धा म्हणजे तुम्हाला धम्म चर्चा करायची आहे. काय करायचं आहे, धम्म चर्चा करायची आहे. नुसतं ते पालीमध्ये पाठ करून चालणार नाही. बोलायचं मी हे नाही म्हणून राहिलो की पालीमध्ये बोलायचं नाही, बिलकुल बोलायचं पालीमध्ये, पण त्याचा अर्थ पण आम्हाला समजला पाहिजे. आम्ही अर्थ बोललो पाहिजे. मी जो कोणी बोलेल तो स्वतः तो अर्थ बोलला पाहिजे, तर त्या सुद्धाचा काहीतरी फायदा होणार. जर तुम्ही फक्त पालीमध्ये पाठ करून बोलत असणार तर उपयोग नाही. समजला. तर परित सुद्धाचा परित्राणाच्या हा इथे शब्द येतो. परित्राणपेक्षा आपल्याला करायचं आहे परित सुद्ध. काय केलं पाहिजे, परित सुद्ध. परित म्हणजे थोडक्यात, परित म्हणजे थोडक्यात. आता मला सांगायचं, सगळ्यांना भूक लागलेली आहे, थोडक्यात या. म्हणजे काय घ्यायला सांगितलं त्यांनी, आम्हाला सगळ्यांना वाटत होतं परित्राण घ्या म्हणून राहिले, की माहीतच नाही आहे. थोडक्यात घ्या म्हटलं म्हणजे काय काय करायला सांगितलं त्यांनी, परित घ्यायला सांगितलं. आणि सुक्तमध्ये बुद्धाचा उपदेश घ्यायला सांगितलं. तर आम्ही बुद्धाचा उपदेश तुम्हाला देत आहोत थोडक्यामध्ये. म्हणजे आम्ही काय करत आहोत,
करून राहिलो की पर्यंत सुद्धा करून राहिलो? आम्ही पर्यंत सुद्धा करून समजलं?